युवराज उभे आहेत, एक बाळासाहेबांचे नातू आहेत, एक मुरली देवरांचे पुत्र आहेत. कोरोनाच्या काळात कोळीवाड्यातले जे नगरसेवक होते त्यावेळी तर कोळीवाड्यातनं पळाले आणि स्वतःच्या शिवाजी पार्कच्या घरी जाऊन राहिले. ज्या पूर्ण 100 दिवसाचा प्लॅन आमच्याकडे तयार आहे. त्यांच्याकडे लोकांना द्यायला वेळ नाही आहे, माझ्याकडे लोकांना द्यायला वेळ भरपूर आहे. त्यामुळे ही लढाई 2 राजपुत्र विरुद्ध एक मध्यमवर्गीय कार्यकर्ता आहे. नमस्कार, हिंदुस्तान पोस्टमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक असा मतदारसंघ सुद्धा आहे जो खूप चर्चेचा विषय ठरलाय. कारण का या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे सुद्धा या निवडणुकीमध्ये आहेत. आज आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत. नमस्कार सर, हिंदुस्तान पोस्टमध्ये सगळ्यात पहिलं आपलं स्वागत. सगळ्यात पहिला प्रश्न मी आपल्याला असा विचारतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्याला यावेळी ही वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी दिलेली आहे. काय वाटतंय, आदित्य ठाकरेंचं आव्हान आपल्यासमोर आहे का? काय एकंदरीत परिस्थिती? निश्चित माझ्यासमोर 2 युवराज उभे आहेत, एक बाळासाहेबांचे नातू आहेत, एक मुरली देवरांचे पुत्र आहेत. तर निश्चित आव्हान आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. गेल्या 5 वर्षात ते कुठल्या युवराजांनी काहीच काम केलेलं नाही आणि आता युवराजांना वरळीतली जनता कंटाळलेली आहे. त्यांच्याकडे रिसोर्सेस भरपूर आहेत, पैसे भरपूर आहेत. सगळ्यात मी एक मध्यमवर्गीय कार्यकर्ता आहे, मध्यम वर्गीय घरातनं आलेला कार्यकर्ता आहे, महाराष्ट्र सैनिक आहे. त्यांच्याकडे जी गोष्ट नाही आहे ती माझ्याकडे भरपूर आहे. त्यांच्याकडे लोकांना द्यायला वेळ नाही आहे, माझ्याकडे लोकांना द्यायला वेळ भरपूर आहे. त्यामुळे ही लढाई 2 राजपुत्र विरुद्ध एक मध्यमवर्गीय कार्यकर्ता आहे. तर मला असं वाटतं की लोक याच्यावर निर्णय घेतील आणि लोकांना आता बदल हवा आहे वरळीमध्ये. मिलिंद देवरा असतील किंवा संदीप देशपांडे असतील, हे वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये राहत नाही अशी एक चर्चा झाली, खूप टीका झाली. त्याकडे आपण कसं पाहता? मग आदित्य काय त्या मतदारसंघात राहतो का? मग त्यांनी आदित्यवर का नाही टीका केली त्या माध्यमांनी? कोरोनाच्या काळात कोळीवाड्यातले जे नगरसेवक होते, कोरोनाच्या वेळेला जेव्हा ती सगळं झालं त्यावेळी तर कोळीवाड्यातनं पळाले आणि स्वतःच्या शिवाजी पार्कच्या घरी जाऊन राहिले. तर ह्याला स्थानिक उमेदवार म्हणायचं? मला असं वाटतं स्थानिक या विषयाची व्याख्या अशी की जो तुमच्या दुःखाच्या काळात, तुमच्या अडचणीच्या काळात, तुमच्या सुखाच्याही काळात जो तुमच्याबरोबर असतो तो स्थानिक. मग एखादा स्थानिक असेल, तिथे राहणारा, त्याचं घर आहे म्हणून त्याला नुसतं स्थानिक म्हणून उपयोग होणार नाही ना. तो राहणारा इथे असेल आणि अडचणीच्या वेळा पळून गेला तर तो स्थानिक कसला? त्यामुळे स्थानिकाची जी व्याख्या आहे त्या व्याख्येत मी बसतो की अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात, सुखदुःखाच्या काळात उभा राहणारा जर स्थानिक ही व्याख्या असेल, संदीप देशपांडे 100% स्थानिक आहे. आदित्य ठाकरे मागे म्हणाले होते की वरळी हे मुंबईच्या विकासाचं मॉडेल ठरेल. आत्ताची वरळीची काय परिस्थिती आहे? मला असं वाटतं एकदा तुम्ही पाठवा कॅमेरामन तुमचा, मी वरळीची परिस्थिती दाखवतो सगळी. 25 वर्षे SRAचे प्रकल्प रखडलेले आहेत, लोकांना भाडी मिळत नाहीत, लोकांची घरं डिमॉलिश झालेली आहेत. एखादा माणूस जर आजारी पडला तर पोद्दारसारख्या हॉस्पिटलमध्ये ICU नाही त्याला ॲडमिट करायला, मग तिकडनं KMला न्यायचं. ट्रॅफिक एवढा की एखाद्याचा रस्त्यात मृत्यू होऊ शकतो. कोळीवाड्यामध्ये आतमध्ये जायला रस्ता नाही. जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न रखडलेला आहे. ह्याला A+ वरळी म्हणायचं का? गेल्या 5 वर्षात तुम्ही काय काम केलं? तर शेड बांधली, संडास दुरुस्त केले. ही विकासाची कामं आहेत का? ज्या मूलभूत समस्या आहेत त्या कोण सोडवणार? आणि त्याच्यासाठी तुम्ही काय एखादं काहीतरी सुशोभीकरण करून एखादा शोपीस बनवला म्हणजे विकास झाला, अशा जर खुलचट कल्पना असतील तर मला असं वाटतं त्यांच्यापासून लोकांनी स्वतःला वाचवलं पाहिजे. खासदार संजय राऊत असं म्हणाले की माहीममध्ये आम्ही कुठलीही दयामाया करणार नाही. सांगितलं कोणी दयामाया करायला? त्यांचं वाक्य वरळीत तुमच्याकडून पाहायला मिळेल का? मुळात दयामाया सांगितले कोणी संजय राऊताला दाखवायला? आणि माझ्यावर दया करतील उद्धव ठाकरे असं वाटतंय तुम्हाला? शेवट काय आहे माहिती आहे का? आपण अपेक्षा कोणाकडनं करतो? ज्यांच्यावर संस्कार आहेत त्यांच्याकडनं करतो ना. यांच्यावर कसले आलेत संस्कार? आपण जर वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आला तर आपल्या विकासाचा मास्टर प्लॅन काय असेल? पुढच्या पूर्ण 100 दिवसाचा प्लॅन आमच्याकडे तयार आहे. म्हणजे पहिले 100 दिवस काय करायचं हा पहिला प्लॅन तयार आहे. त्याच्यामध्ये पोद्दार कॉलेजमध्ये ICU, वरळी कोळीवाडा विकास परिषद घेणार आहोत. SRAचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक प्राधिकरण, सक्षम जे प्राधिकरण आहे म्हणजे स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी आहे, त्याच्यामध्ये एक वेगळा विभाग आम्ही चालू करू. आर्बिट्रेटर टाईप SRAचे प्रश्न सोडवायला. पुनर्विकासाचे जे प्रश्न रखडलेले आहेत ते का रखडले त्याच्यासाठी म्हाडाची एक स्पेशल बैठक घेऊन ते प्रश्न मार्गी लावू.
अशा अनेक विषय आम्ही त्या अजेंडावर घेतलेले आहेत. धन्यवाद सर. हे होते वरळी विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संदीप देशपांडे, ज्यांच्याशी आपण बातचीत केली. पाहत रहा हिंदुस्तान पोस्ट. मी सुप्रीम मस्कर. धन्यवाद.